त्याच्यातली कला दुसऱ्याक दाखवतो प्रयत्न करता, मग ती दुसऱ्याक आवडान देत नको आवडान देत शिरा मारला तरी हरकत नाही, पण तो आपण असं म्हणजे कसं असं होतं असं. तर अशी जी नट मंडळी असतात त्यांच्यातली एक अड्डा टाळकी कोकणातली जमली नाही तो पहिला प्रयत्न काय करतो तर वस्त्रहरण. मच्छिंद्र कामिनी केलेला नाटक वस्त्रहरण करतो तो प्रयत्न करतात. बरं ह्या वस्त्रहरणात कसा असा जो तातो सरपंच असा त्याका पुढे करायचो म्हणजे नाटक बरा झाला तर आम्ही केला, नाटक पडला तात्यान करूक ना म्हणजे बाकीचे शेप मालवणी माणसाचा. तर ह्या नाटकात तातो सरपंच मी करतोय ह्या विश्वासावरती की तुम्ही सगळे माझे असात, आमच्यावर प्रेम करणारे असात, माझ्या जीवाभावाचे असात, त्यामुळे हैसर माझा हसा झाला तरी माझी इज्जत जाऊक नाही. तेव्हा तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही हसण्यासाठी आम्ही सगळेजण आमचा हसा करून घेऊ तयार असो. कारण काय असं आमका माहिती आहे आमची लायकी काय असा ती. मी मच्छिंद्र कांबळी नव्हे, मच्छिंद्र कांबळ्याच्या 0.5% जरी मी काम केलं तरी खूप झाला. मच्छिंद्र कांबळी दिगंबर नाही, दोघांनंतर ही कोणी भूमिका करणार म्हणजे तू ती तोंडात मारून घेण्यासारखी असा. पण तुमच्यासाठी ह्या जुता आम्ही खाऊ तयार असत तेव्हा ह्या जा काय करतो जा आम्ही काय करतो तर मान्य करून घ्या आणि गोड मानून घ्या. अरे काय किती आरोळे घालतात, काय चाललाय काय चालला, किती आरोळे घालतात आणि टाळ्या कित्या फुकतात आणि शिट्ट्या कित्या वाजायतात. मास्तर हैसरपंच कोण असा तुम्ही, सूत्रधार कोण तुम्ही, मग माझे चुकी हैसर सांगायचे ना भीतू काय. हा तर मंडळी तुम्ही ही जी आरड घालता सगळे जण तुमका माहिती आहे नाटक करू किती त्रास होतो माहिती आहे तुमका काय माहिती आहे तुमका नटीचा माहिती आहे तुमका काय कर्म माहिती आहे. अरे मेल्यानू नटी म्हणजे सुळावरची पोळी ती का मुंबईसून हाडूची म्हणजे ती तू आऊबापूच बरोबर येतलो हे मेल्या असलो तर घो सुद्धा येतलो. आता ह्यो सगळं खर्च आमका परवडणार नाही. वर्गणी काढूची ह्या बघा वर्गणी कोण दिना नाही देऊचे नाही. माका 15 वर्षाचा अनुभव हा. वर्गणी कोण दिना नाही. मागू घराकडे गेला पाहिजे सांगली हे मागे गेले पण तो वर्गणी काय मंडळी. मी आता ह्या नाटक चालू करतोय पण काय असा नाटकात जरा आमची अडचण दिलेली असा काय म्हणजे आमची द्रौपदीची बायको वाढत झाली. तसा नाही हो काय बोललाय का आमच्या द्रौपदीच्या काम करणाऱ्या पार्ट्याची बायको वाढण झालेली आहे. आता काय ला त्याची बाईल वाढण झाली एका 7 वर्षांनी झील झालो काय तो गेलो हॉस्पिटलला बाईले बरोबर गाजली मारीत बसलो. आता मी पोरांका ते पाठवले ते का हाडू काय काळजी करू नका येताना मेलो आपली बायलेची काय ती पोलकी साडी वेळी चोळी वेळी काय लागता बायलेचं काय तर गंगान बिंगण सगळा घेऊन इल्लो असा तो इलो दाढी भादरल्या आम्ही नाटक चालू करतो. करतो गप्याचा खाई गेलो तो अंगार किती आहेत जा घंटा घेऊन येतात हो. अरे मेल्या नाटक चालू करू वाजव होई ती घंटा घेऊन ये जा. भगवतीच्या देवळात एकच घंटा होती कालच चोरी गेली आता कोणती घंटा आडू घंटा चोरी केली हो. मग आता काय करतो लो लॉकले खवायलेली दिसत जा डबो घेऊन या जा.
रिकामी का भरून हे माई झाया आई कोणाक झाला रिकामी डबो घेऊन ये आता सांगा माओ आणतो हे मेल्या ये आणि एक लांबशी काठी घेऊन ये काठी घे का तुझी तिरडी बांधा काय तात्यालू अरे मेल्या डबो हल्ल्यावर बडव काठी नको ती वाजवच्या ती काठी घेऊन ये अरे मेल्या माझं कसं बसतो आणि काय हो मध्ये करता अरे माझी बाहेर काय गेली माझी बाहेर काय गेली आता आधी अरे माझा घरगुती मांजर आडिया खाईला काय गो तुका नाटक बघूचा बरं थांब 2 मिनिटं थांब ए गोप्या पहिले तो डबो सोड पहिलं बाजूक राहू दे तो डबो ठेव हे बघ एका प्रेक्षकाक घेऊन बसय काय बाजूक बरीचशी खुर्ची बघ भली वक्कम बघ बाजूक लेतो पेतो माणूस बसवू नको प्लास्टिकच्या खुर्च्या मोडल्या ते मरान दे रे मेल्या त्या बऱ्या खुर्चीवर बस एकदा बस आणि ये दादा ठे डबो ठेवायचं का मेलो काय क्या विचारी राहता जा ते का बसायचं बसायला हा चल ये चल हा डबो गावलो 2 मिनिटं थांब तर मंडळी त्या डबो गावलेलो हा या डब्याला आम्ही पहिली घंटा देतो हा बोट बांधून घ्या बाप्या डबो असो बडत डबो असो बडत शेवटच्या रांगेत भैरव जरी बसलेलो असलो तरी ऐकतं काय काय जाऊ डबो बडे चल हे परा अरे मान कापलेल्या कोंबड्यावर काय फिरतो तुम्ही सांगता डबो बडो सगळ्यांची ऐकायला जाऊ अरे मेल्या या जागेवर उभं राह एका जागेवर उभं राह बड दुसरी घंटा एका पाठोपाठ वाप्या मेले लोकांना डबो लय आवडलेलं दिसता बडे बडे ती दुसरी घंटा पण जोशी मास्तरांनी काय सांगला काय सांगला पहिली घंटा अर्धी पात्रा रंगल्या बरं मग पुढे दुसरी घंटा सगळी पात्रा रंगल्या अरे माई जयात जिबेचो तुकडो उडवा तू पुढचा बोल आणि तिसरी घंटा द्रौपदीचा सगळा झाल्या अरे मेल्या द्रौपदीचा कायता मी बघतोय तू डबो भडय बाहेर माझं बसो आणि एक जरी काठी डब्यावर पडली तर डबा फू फू पंडित तुझ्या तोंडावर ते माय झया तो बापूस काय डीडीटीच्या फवारे मारी काय नाही एकतर वेळा डबो पडलं हा वरती माझ्या तोंडाचा घटाळ केलंस गेलं माझं समोर उपास पडलंच रे पडत तुमचा गोप्या बाहेर जा घंटा घेऊन अरे खायसून हाड कायव कर पण घंटा घेऊन ये जा हो मास्टर हो त्या पोराच्या बघा ते बघा ते का कायव करतील ते आता भारतीय पांडू तात्या गेले खाय पांडू तात्या गेले खाय परिस्थिती लय गंभीर दिसता पांडू तात्या गेले खय अरे माय तुझ्या समोर कोण असा तुझा बापूस हळू बोला माझा बापूस नाटका किलो अरे कबाड्यात लाच घालीन त्याला किती वेळा सांगलं तुमचा थोडा रंग फाटल्यानंतर खाली येता नाही म्हणा हो पण काम लय महत्वाचा काय संगीतवाल्या मंडळीची चिठ्ठी लिहा मग काय मग त्या सांगायला नको तुमका अरे संगीतवाल्या मंडळीची चिठ्ठी इली मग तू काय भीतूच सांगू घ्या नव्हता त्याला भाजी येऊन सांगत असतो आणि काय रे मेल्या काय झालं तुझ्या तोंडा घेऊ फसा फसा हिरे परत तुझ्या तोंडा फसा फसा वाज मारता कसं मारता रे हो काय झाला तुम्ही सांगलात मग मी शोधून गेले पण खय पण लेवल नाही मग तुकारामाच्या अड्ड्यावर गेलो शिक्कावाला ते तुकारामात म्हणालो पांडू तात्या आत्ताच मारून हे काय माणूस आहे तू सूत्र झालं ते इथं 4 चौकात काढता तुला चुकला हो मग पुढे काय आला पुढे काय होणार मी निघणार तर तुकारामात म्हणालो पूर्वेश
घेतल्याशिवाय नाटकात कामच करीत नसत. त्यामुळे त्याच्या आग्रहास्तव वाईच घेतलंय. नट झालो. बरं मग त्याला सांगणार नसता तर तू घेतलं? अजिबात नाही. त्यांना का तुला चमच्यावर नाही हो, वाईट होता त्याच्या आग्रहास्तव घेतलाय ना. काय चालला? अरे मेल्या तू घेतलंस ती घेतलं पण मी घेतलं ह्या कोणाक कळता नाही. बरोबर. आणि समज मी घेतलं ह्या तू कोणाक सांगलं तर तू लवांनीच्या मागे जो फिरतोस ना तुझा लपडा आपलं काहीतरी करायचं नाही. मग लक्षात ठेव मी घेतलोय ना. बरा ठीक आहे. बरा ती चिठी दी. चिठी? कसली चिठी? औषध खावारा मग तू आता चांगलंच बरे संगीतवाल्या मंडळींची चिठी लिहा म्हणा ती देव तू इलास म्हणा. ती चिठी काय कोण तरी बघा रे गावली. औषध खावारा चिठी ठेवची काय जागा काढलास रे तू? धनुष्य तुका चिठी देऊ दिलो समजून घ्या. काय चालला याला? बरं वाचल वाच. अहो पण विषय पडतील ना. अरे मेल्या पिशये पडले तर पडान दे दुसरे लावूया. कशात माझ्या डोक्या खातात घसो बसला माझं चिठ्ठी वाचतोय. काय झाला? हळू केसमो गेलो चष्मो जाऊन दे मला देवा आवागना नाही काय. श्रीयुत पांडू तात्या यस साष्टांग नमस्कार. तुझ्या औशी बापाशी तुका पेशल नमस्कार शिकायला काय रे? काय झाला? अरे माई दया साष्टांग साष्टांग नमस्कार. तुमच्या मास्तरांनी शब्द फोड करू शिकवू नाही रे. बोल वाचन. श्रीयुत पांडू तात्या साष्टांग नमस्कार. बर. कळविण्यास अतिशय दुःख होत आहे की श्यामराव मोरतुकडे यांची 92 वर्षीय सुईण आजी हिचे अकाली अचानक निधन झाल्यामुळे गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळीची सारी वाद्ये प्रेतयात्रेस गेली आहेत. तरी आज रोजी होणाऱ्या संगीत वस्त्रहरण नाटकास संगीत देता येणार नाही. तरी कृपया नाटकातील गाणी अथवा नाटकातील गाणारी पात्र वगळून नाटकाचे कार्य सिद्धीस न्यावे कृपा करावी. तसदीबद्दल क्षमस्व. आपले कृपाभिलाषी बॉम्बला गपरा. कोणाक बोललं रे? अहो तुमका ना. गपरा म्हणजे गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळी असा लिहिला. काय माय तो लिहणार आणि वाचणार मग काय मेरे चालणार रे? काय करता रे? धनुष्य घेऊ नको. अरे भोसडीच्या अर्जुन म्हणे अर्जुन. अर्जुन का तुका अर्जुन मी केलेले चल त्यालाच आधी पाहिलो भितून आधी पाहिलो. तात्या झुकेगा नाही साला. काय चालला या? हो मास्तर. मास्तर मिळली म्हातारी मिळली खरी आहे. बरं राणीच्या म्हातारीला आजच बरं मुहूर्त मिळाला. त्या मी काय करतलो? मग काय झालं? संगीताचा काय झालं सांगा. संगीताचा घोळ झाला. हो घोळ झालो जाऊन दे. म्हणजे म्हातारी मरान दे. संगीताचं काय झालं तर बोल. पण काय झालं मास्तर त्या सुगम संगीतवाल्यांची सगळी माहिता वाद्यात गेलेली होत. सगळी माहिती वाचपात गेली होत. किती गेलेली होत वाद्या. हो तात्या आपण असं केलं तर शिक्कावर मास्तर आपण तसंच करूया. पण कसं ते विचारा ना. तुम्ही सांगलात तर मी बोलता नाही ना. आपण द्रौपदीची गाणीच नाटकून काढून टाकली तर शिक्कावर द्रौपदीची गाणी. मास्तर आपण द्रौपदी कधी नाटकातून काढला तर? हो तात्या मग वसन कोणाचं करायचं तुमचं की माझं? मास्तर हो मास्तर अरे लॉक खावायले ते जर हईले तर तुमचा आणि माझा दोघांचा वस्त्र करतले. काय चाललं या? गांधीवाले या चला. गांधीवाले या चला पटकन.
सगळे या मास्तर हो मास्तर हो तुमच्या पोरांचा घ्या धान्य एकदा चालू करूया. हा मला चला हा बरोबर. हे गोप्या हे पोरा घंटा गावली हो काय गावली व समान भाग्या फिरलोय. हा शेवटी तुमच्या घराकडे गेलोय. हा तुमच्या म्हशीच्या गळ्यात घंटा गावली. म्हशी किती आणलं म्हशी म्हणजे काकून काय विचारलं. तुझ्या तोंडावर पडली शिरातील मेल्या माझी बाहेर म्हणजे तुका म्हस वाटता काय रे तसं नाही काय करता काय सांगलं काय करणार काय मास्तर काय चाललाय घामा काय तर पुढे चालवून काय चाललाय हा अरे का ह्यो घंटा घेऊन जा माझ्या म्हशीच्या गायच्या असतात. त्याला तू माझा हीट आणला घसं माझं घसं बसलो शिरा पडली तुमच्या नाटकात पडलं ह्याच्यात कधीच पडायचंही नाही. चल जाऊन घ्या तर सगळे आले पण सर्व आले. चला नांदीला सुरुवात करू. नांदी चालू करूया. चला हो मंडळी नांदी चालू करतो नाटक चालू सर्व करू. आले. नांदी एका सुरात बनायची. मास्तर नांदी किती थांबली हे तुम्ही मला विचारता. हे मी तुम्हाला विचारतोय नांदी किती थांबली. तात्या तुमच्या पिढ्या किती वर्ष नाटकात काम करतात. मास्तर अय्यावा आमचे पिढ्या बर्बाद झाले नाटक करू. तुमच्या पिढ्या का बर्बाद झालाय ते आज मला समजलं. का बाबा आज मला समजलं तुमच्या पिढ्या का बर्बाद झाल्या. बोला काय का बोला. नांदी पूर्वी नारळ ठेवायची पद्धत आहे ती माहिती आहे ना तुम्हाला. शिक्कावर नारळ ठेवली चाललो. अरे हो मनामध्ये काय झालं बघ बरे. अरे काय झालं व्हायचं लक्ष द्या मरे. एका नारळाच्या डोक्यातून कल्पना आली होती की नांदी पूर्वी नारळ ठेवायचा. थांबा 2 मिनिटं थांबा. बाब्या नारळ घेऊन ये आणि बरोबर पाना बिना घेऊन ये पूजेचं सामान घेऊन ये. चल 2 मिनिटं थांबा. नारळ आणि पूजेचं सामान सगळं हा तो आता तुका कसं सांगतो माझं मीठ खायचं शिरा पडायचं तुका मानकर जाऊ मी बाप्या काय बाबा चालू मेले आहे की त्या येत एका नारळ म्हणत हा काय पोरा. चल पाना लावून घे. किती लाव. 5 लाव 12 5ची 5 लाव. चल 5 लाव. 1 हा 2 हा 3 हा. अरे काय मेल्या अरे आडिया काय मेल्याच्या पानावर कावळो शिकतो आता धूप तरी हाडायचा तरी आणि बरं ह्या मेले आडिया ठेवलं त्या पलटीवर उभ्या आडिया ठेव. अरे तसा नाही मेल्या पोरा असा नाही उडिया आल्या. हो तात्या हो तात्या बोला. हे पान असं उलट का मास्तर त्या पानाचा तुमचा इतिहास होय हा. ऐकाच काय असा आपल्या नाटकात जर कोण मनात वाईट बुद्धी घेऊन इल्लोला असा आपल्या नाटकात जर कोण वाईट बुद्धी घेऊन इल्लोला असा तर त्याच्या आडिया उडिया पडा आणि त्याच्या मनातली वाईट बुद्धी जाण्यासाठी त्याच्यावरचं हो बुको. मास्तर तुमका माहिती ना तुमच्या आई बाबांशी तुमका शिकवू ना तुमका एकच माहिती काय सांगा काय 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 आगे बढो पिछे बढो घुम जा. चला नारळ ठेवून घेऊया. तर मंडळी गाराणा घालू. एक पाऊल पुढे. आवश्यक अरे काय चालला काय रे
ओ मास्तर करताच काय माका वाटलं दराड बिराड पसरली की का शिस्त म्हणजे शिस्त शिस्त कसली कर्माची शिस्त काय शाळा हाडल्यास काय हे सर पुढे हात जोडा. अरे काय चालला अरे यो मेलो माझ्या आग्यावर पडलं माझा काय जात आला हो मास्तर शाळेला शिस्त 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 कर्माची शिस्त काय शिरा पडली तुमच्या पोटात पहिले परत नाटका घेऊच चला बरं चला, मंडळी नारळ फोडतायत कोणी खोबऱ्याला हावऱ्यासारखं धावायचं नाही कोण शिकलो रे स्वदेव मी नाही माझं भीम शिकलो. हे काय झालं काय शिकलं किती मी काय म्हटलं 5-6 1 2 3 5 4 6 काय या दाजीत इंग्रजी झाला तरी अरे बेला तुझ्या बापाशी 4 काय घेऊन खाल्लो काय आम्ही 4 5 6 आणि 5 4 6 काय एकदा नाटक करूया संपवायला कंटाळ मला गाण्याला घालू हे बाबा 12-5चा गाण्याला घालतो भीतून नाटका करू नका चुकला बिकला सगळ्यांच्या अंगणात येतात सगळ्यांनी होय मारायचा म्हणा बरोबर सगळ्यांनी होय मारायच्या म्हणायच्या त्याला पुढच्या वर्षी नाटकात घेऊचो घेऊ बारा महाराजा 12-5च्या 12 वैशीच्या 12 राटीच्या महाराजा सांगा करू कारण की महाराजा दरवर्षी त्याच्या लक्ष देऊ नका दरवर्षीप्रमाणे आपल्या बाळगोपाळांनी आपल्याकडे नाटक सादर करूचा ठेवलेला महाराजा तर या आमचं नाटक आपल्या सुडीत दणदणीत पार पाडून देत रे महाराजा जर कोण ह्या नाटकात मनात वाईट बुद्धी पंचाक्षरी जाप जक्षर करणी करतो बी तू घेऊन इलो असाच महाराजा त्याचे दात त्याच्या घसात घाल वळाची साड पिंपळागलाय पिंपळाची साड वळागलाय त्याचे दात त्याच्या घशात घाल आणि आमचं नाटक मात्र सुडी जाऊन नये महाराजा महाराजा 12-5चा मिळव 1 कर संभाचं साड 1 कर एकाचे 21 कर 5चे 25 कर असलेल्या बाळगोपाळांका आणि नसलेल्या बाळगोपाळांका सद्बुद्धी दी आणि सगळ्यांका सुखी ठेरे महाराजा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महाराजा आमचं मिसमरायझिंग तो झेंडू पाण्याच्या फळा मिळाले हमेशा फडकत राहणार रे महाराजा देवानं ऐकल्यानंतर याचाच ऐकतो काय नाही ना बाकी काय नाही तू जन्मा केलंस ते आजूबाजू काय गिरणीच्या भोंग्या आवाजावरती गेल्या पाण्यात आहे त्याला उपटी ठेवलं तू का वॉशक जन्मा केलेलंच काय रे हा काय करता मी लोक काय नाटका करता चला 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 हो मास्तर नारळ फोडतो हे पोरानू नारळ फोडल्यानंतर खोबऱ्या हावऱ्यासारखे धावायचं नाही तुम्ही प्रत्येकाच्या घराकडे 5-5 नारळ असं त्याला नुकतले खोबऱ्याक धावचा हई टाकतले देवचारा हई टाकतले देवचारा हई टाकतले देवचारा कोणी खोबऱ्याच्या मागे जायचं लक्षात ठेव एक तर पुढं मेलो धाव ए मेल्या धावा नको कोणी यायचं ना हो मास्तर ते पोट बसले असत तुम्ही सुद्धा असले काय काय घ्या का तुमचं नांदी बिंदी काय चेहरे नारळ चला नांदीला सुरुवात करा एका सुरुवात म्हणा आणि सर नांदी झाली की प्रत्येक आपल्याला जागा करून जागा जायचं चला लघुपदास नमित दास लघुपदास नमित दास मंगलदास दास मंगल विलंब
हे गोप्या खुर्ची घे माका मेल्या खुर्ची घे चालू करा पुढे गायता घ्या पात्र परिचय शिक्षा वरान म्हणजे अनेक पात्रे पात्रे परिचय सहयोग संगीत नाटक मंडळी सादर करीत आहे संगीत शिवराम शिवराम जयराम शिवराम जयराम घे पुढचं भाग्य भागवणे भाग्य भागवणे भाग्य भागवणे बाबा अरे डोकं तर हे काय वाटतं काय आम्हाला असं नाही काय आपलं आता गेला होता का भागवणे का भागवणे शब्द घेऊन होता शब्द घे क्षत्रियांचा शब्द अरे वा घे क्षत्रियांचा शब्द म्हणजे क्षत्रियांचा शब्द म्हणजे पुढे घे काय घेत बाणाला धनुष्याप्रमाणे अरे मेऱ्या नेमक्या उलटा बोललोस बाणातून निघालेले धनुष्य त्याचा ऐक जरा बाणातून निघालेले धनुष्य तोंडात चिरा पडली त्याला वाक्य उलटा म्हटलं नरोवा कुंजरोवा नरोवा कुंजरोवा कुंजरोवा बाळासाहेब तुम्ही हय वाय आता हय काय वाचला बरं बाळासाहेब झलक घ्या झलक वरचो आवाज घे वरचो हा अरे हो बारीक मंजूर झलक झलक कोण येता माहिती कोण येता माहिती अर्जुन 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 हरी मरतुकडे हरी मरतुकडे हरी मरतुकडे हे मोरा हे मेल्या स्थिर हो जरा सरळ बोलो रवलं बघा तू रवलं तोल जाता रवलं मी सोडू सोडा लोकांसमोर इज्जत घालवू नको बोल तुझी काय वाक्य बोल अरे भीमा अरे घात केलास ना अरे वा माझ्या बापाशी अरे काय तसे एकदा त्याला सांगण्याचं कान पडाल मारीच करून अरे काय भेरो असं आहे काय हा अरे भीमा परत मग घे बाबा घे चल अरे भीमा अरे घात केलास ना पांचालीच्या पाराबाहेर माझ्या पादुका असताना तुम्हाला प्रवेशात कसा केला वाया घालविलेस ना माझी हो मास्तर काय चालला ह्याचा भीम भिकाजी लुकतुके भिकाजी लुकतुके भिकाजी लुकतुके शिखावर कोण मी भीम भीम शिरा पडायच्या तोंडा तू भीम भीम हो मास्तर हो एका फूक मारली तरी हो पडतो हो तबला मारान दे ह्याका तुम्ही भीम केला हा अरे फूक मारली तरी पडतो अरे तू काय करतलो मी काय करतलोय तू काय करतलो सांग ही गदा जरा हातात दाखवताय तुमका जी बाबा जी काय करतलो तर दादा मी घेतोय हा बारीक हिरकणी गाव बारीक हिरकणी गाव रस्त्याने जाऊ नको एकटी गाव पोरी रस्त्याने जाऊ नको एकटी मोरी लोक तुला वाटेत दपतीलो मोरी लोक तुला वाटेत दपतीलो पैसे तुला काढून देते
पुरे 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 थांब धर पुरे धर या आताच धर या तुझी गदाशी खाली ठे तुका जमाचे खाली ठे हा खाली धर मास्तर हो मास्तर सुसुरा बाकी भारी आणला तुम्ही लोक काय देऊ झाले बाबा तुझ्या गावाच्या किती वाक्य बोलच बोल मारी दुर्योधना काय घालतो तुझ्या टोपी मारी दुर्योधना मी खायच्या मी गाडी खाली माका मास्तरांनी तसा सांगितलं नाही असा ए पोरा ए बेले याच्या नादाक लागा नको रे बेले व्यायामशाळेचो मेंबर हा खयची व्यायामशाळा तुमका माहिती हा पुढा हायस्कूलच्या बाजूक जी गावड्यांची व्यायामशाळा होती त्या व्यायामशाळेचो मेंबर हा कसा होता 5:30 वाजले काय व्यायामशाळेत जाणारे सगळे वारीन आपली पोरा बघितलं पिंगोळी जाणारी सगळी आपली कैची जातात कोण जातात काय जातात काही जातात त्या भानगडीत त्या मेले तो 1.5 तास तसोच जाय काय मनाने मेले असे ही बघा बॉडी बघा अशी एका चोर बॉडी म्हणतो काय लंगोट लावून जरी आकाडात उतारलो तर भाऱ्या उपडी पाडी गेले लक्षात ठेव बोललं असतात अरे मेल्या मी ते का सगळं सांगणार रे तू घे तुझी वाक्य मला नाही बोललं सर टाळक्या शॉप फोडून टाकेल तुझ्या पाया बोलते का सोडू ती तू पुढचं वाक्य बोल चल पुत्राच्या नादी लागलास पुत्राच्या नादी लागलास तर पांचाळीच्या वस्त्राला झोंबणारे तुझे हात पांचाळीच्या वस्त्राला झोंबणारे तुझे हात कमरेपासून निप्पल काढल्यास नाही कमरेपासून निप्पल काढल्यास नाही तुझा चल हो मास्तर त्याच्या बापाशीच्या कमरे खात होते पैसून मेला तू काय काय हाडला भरती गेला ती आता कोण येता काही दोन ए बाबा काळी 2 वाजे काळी 2 वाजे वाजे ये बाबा घेऊन आलो राजा दुर्योधनाचे हे वाजवा मरे ए काय बेल्या ए बाबा असं काय वाजवलंच नाही ते तो का कर्मवाद येतो काय आला तू गळ्यात तो मळ्यात म्हणजे काय घेऊन आलो आमंत्रण हे घेऊन आमंत्रण हे घेऊन आलो राजा दुर्योधनाचे युद्ध खेळण्यात लवयाचे युद्ध खेळण्यात लवयाचे कारस्थान शकुनी मास्तर तो काय तुमचा दिग्दर्शन जो येता माझ्या धोत्राच्या दिशेने येता त्या मेल्यांकट द्रौपदी मीच असं तो काय कर्म तुमचा चला घ्या पुढचा कोणता घ्या चला महाराष्ट्र मास्तर हो मास्तर महाभारतात महाराष्ट्र होता कर्माची चूक झाली आणि जर महाभारतात महाराष्ट्र होता तर महाभारत झाला असता ह्या त्याला बोलवा काय शामराव ढोलस शामराव ढोलस शामराव ढोलस शामराव ढोलस हे पोरा मेल्या धृतराष्ट्र आंधळतो औषधी जन्माला डोळे मिटले तर मका दिसताला कसा मास्तर आणू हाऊ कॅनायशी हे माया आमका शिकवू नको हाऊ कॅन तू शी तांबयो घे आणि भांडणार जा आमच्या पिढ्या बरबाद झाले इकडे शिकव चल तुझी माझी वाक्य घे मी माझी वाक्य घेतो घे हा ठे या रणांगणावर पाऊल ठेवताच छोटी घेऊ रे हा पांडुपुत्र भीमास काय पांडुरंग पुत्र भीमास अरे मेल्या पांडुरंग पुत्र भीमास नाही पंडुपुत्र भीमास पांडुपुत्र भीमास अरे वा शवास पांडुपुत्र भीमास अरे वा माझ्यासमोर उभा करा रे मग तू बसलो किती अरे त्याला अक्कल करून कलिंगन देतो अरे कर्माचा कलिंगन नाही मेल्या आलिंगन त्याला आलिंगन देतो अरे आलिंगन दी हो मास्तर
हो महाभारतात ढॅटॅन कशी दिला काय कर्म तो वागल लावून येता आणि ढॅटॅन करता लोक बसलेत ते बघा जरा माहिती आहे विरुद्ध पार्टीचा उमेदवार दुर्योधन बघा हे बाबा वरची जलद वरची गेल्या 4 पोराचं बापू झालं आशाचा माहिती थापाचा माहिती नाही सत्वे टंडणी बायलेकाळी घालतं काय गर्विष्ठ हा या वाक्य नाटकातला वाक्य आज तुझ्या वस्त्रहरण करून तुझे गर्वहरण करण्याची संधी मला लाभली आहे. अरे ही संधी मी कदापि वेळ घालू द्या. अरे दुःशासना या सत्वीला माझ्यासमोर उभा कर. काय मास्तर काय चालला ह्यो येता धोत्राच्या दिशेन तो येता धोत्राच्या दिशेन या धोत्रात तुमका दिसता नाही काय काय करला त्या आता कोण येते माहिती या कोण येता घ्या अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन उलटे पांचाली अरे वा धर्मय सभेत माझा अपमान झाला असता तू दात विचकून मला हसली होतीस ना फिदी फिदी हसली होतीस ना हो आपल्या कर्माची अरे या कळवला ताजा नको हे मेल्या हे पोरा हे हये तू मुंबई सुनीला हो मास्तर एका वाज घेतला काय कर्म करताला जा बाबा शकुनी बोलायचं आता सस्पेन्स म्युझिक सस्पेन्स हे बाबा कोण येता माहिती आहे सस्पेन्स वाजाय तुका सस्पेन्स माहिती ना तुका तुझ्या शिकवणाऱ्या सस्पेन्स शिकव ना अरे माय या सस्पेन्स वाजय हा वाजय ये कोण येता ये बाबा ये आपाची केळी अरे तुझ्या मारे हाय किती मारा तुझे राज्य जिंकलं. अरे हे राजा तुझे धने जिंकले. हे मेल्या कोणी मामा काय धन्याचा व्यापार कधी होतो हे मेल्या हे पोरा धन जिंकले धन घे तुझे धन जिंकले. अरे वा शाबास तुझ्या शूर बंधू सहित जिंकले. हे मग टाकले अरे हाय जीतम जीतम जीतम. वा 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 काय शिकायला त्यात का पात्र परिचय कर्माचा हैसर आणून हय टाकतो पात्र परिचय आता देवाचा प्रवेश देवाचा प्रवेश देवाचा प्रवेश हे बोरानू हे लवकर येवा चला रे हो वास्तव हे दोघांनी टी शर्ट घालून दिले उनवेरावा रे उनवेरावा हे पोरा हे त्यांच्यावर भार टाकू नको मेल्या हे हो वास्तव देव मालिक होतो ह्यो देव तुमच्या गरगरीत हा मला घेतल मेला गोजन टाकू नको घे काय ती वाक्य घे अरे प्रेक्षकाने टाळे काय पोटले अरे राक्षसानो तुमच्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे आयुष्याची म्हणजे आयुष्याची. अरे मेल्यानो मी देव असय काय बोला शकतो मी काय बोला करतोय टाळक्या फोडून टाकेन तुमचं नाहीतर भस्म करेन तुमचा नको असा ते एका दिवसासाठी असं जप रव बाबा तू घे पुढे चल चल बघतो तुझा काय बघतो
माझ्या विघ्न मंगल कार्यात मी माझ्या मंगल कार्यात विघ्न नाही आणणार तर मी तुम्हाला उषा शाप देतो. हो तो ह्याच्या बायलेचं ना उषा असा मला एका उषा शाप दिला हे मेला काय घेत पुढे बोला. पुढे बोला चल बोले नको देऊ शाप नको देऊ. मी तुम्हाला उषा शाप देतो. ही बाबा एकदा काय देणार शाप देवा. मी या पृथ्वी तलावर तुम्ही 4 दिवस 14 महिने 14 वर्ष तुम्ही दगड होऊन पडणार. नको देवा काहीतरी शाप दे कारण आम्हाला पुढच्या गेट टुगेदरला यायचं आहे. दगड होऊन पडलो तर कसं येणार. मी देतो तुम्हाला उषा शाप देतो. ठीक आहे धन्यवाद देवा. थँक्यू नाटक मस्त झालेले आहे. देव तुमचे थँक्यू म्हणतो. आता पुढच्या आमच्या प्रयोगाचं सांगा. पुढच्या प्रयोगाचं जाऊ दे आपण थोडं गाणं बिणं घेणार का. एक पाठ झालं ना आता आपण द्रौपदीला दाखवायचं. द्रौपदीला नंतर दाखव. तुम्ही गाणं घेणार तर वाटर मंडळी काय द्रौपदी आम्ही दाखवणार होतो पण आम्ही द्रौपदी पुढच्या वर्षी दाखवतो. कसा असा लोकांचं कोण पोरा तुमची सामुदायिक नजर जर त्याला लागाल तर लोकांचं पोट बाद जाईल. त्यामुळे आम्ही ह्या वर्षी काय द्रौपदी दाखवणार नाही. आम्ही पुढच्या वर्षी द्रौपदी दाखवतो आणि आता आम्ही आमचं वस्त्र आपला संपला असा आपला जाहीर करतो.